श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो अशी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, आपण सगळेच आयुष्यात सुख, शांती आणि लक्ष्मीची कृपा मिळावी यासाठी प्रयत्न करत असतो. पण कधीकधी नकळत आपल्या हातातून अशा काही चुका होतात ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि धन टिकत नाही. आज मी तुम्हाला काही असे घरगुती तोटके सांगणार आहे जे धर्म, शास्त्र, वास्तू आणि अनुभवावर आधारित आहेत. हे उपाय केल्याने घरात सुख, समृद्धी वाढते आणि जीवन अधिक आनंदी होते. अत्यंत शुभ मानले घरात छोटासा फिश टँक ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. शक्य असल्यास तो पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. स्वयंपाकघरामध्ये चुकूनही औषधींच्या गोळ्या किंवा मेडिकलच्या वस्तू ठेवू नका. स्वयंपाकघर हे अन्न आणि लक्ष्मीचे स्थान आहे. देवघरात कलश सर्वजण ठेवतात, पण तो कधी बदलवता हे अनेकांना माहीत नसते. अमावास्या किंवा पौर्णिमेला कलश बदलवणे शुभ मानले जाते. दररोज झोपण्यापूर्वी पतीने आपल्या पत्नीच्या तळहाताला प्रेमाने स्पर्श करावा. शास्त्रानुसार स्त्रीच्या तळहातावर देवी लक्ष्मीचा वास असतो. घरात संकटांचे दिवस आले असताना कधीही पत्नीला दोष देऊ नका. अशा काळात एकमेकांना आधार देणे फार महत्त्वाचे असते. घरातील सर्व बाथरूमचे दरवाजे नेहमी बंद ठेवा. उघडे दरवाजे नकारात्मकता ऊर्जा वाढवतात. प्रत्येक पत्नीने मनापासून पतीसाठी प्रार्थना केल्यास पतीवरील संकटे दूर होतात आणि आर्थिक प्रगती होते. देवाला दिवा लावताना नेहमी 2 वात करून दिवा लावा. हे अत्यंत शुभ मानले जाते. घर नेहमी स्वच्छ, नीटनेटके ठेवा. अस्वच्छ घरात सकारात्मक ऊर्जा टिकत नाही. महिलांनी बेसिनमध्ये खरकटी भांडी ठेवू नयेत आणि किचनचा ओटा नेहमी स्वच्छ ठेवावा. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच पतीच्या आधी उठून घर आणि अंगणाची साफसफाई करणे अत्यंत लाभदायक असते. घरात लक्ष्मीला प्रिय असलेली रोपे जसे लक्की बांबू किंवा स्नेक प्लांट लावावीत. जेवणाची ताट वाढताना कधीही 3 पोळ्या एकत्र वाढू नयेत. शास्त्रानुसार 3 पोळ्या सुतकाच्या ठिकाणी वाढल्या जातात. सामान्य दिवसातही हे टाळावे. मुंग्यांना मारण्यास धनहानी होते. शक्य असल्यास गव्हाचे पीठ नाहीतर साखर मिसळून मुंग्यांना घालावे. यामुळे धनवृद्धी होते. इतकी बचत नक्की ठेवा की गरज पडल्यावर कोणाच्या दारात हात पसरवण्याची वेळ येऊ नये. सायंकाळी लक्ष्मी आगमनाच्या वेळी घरातील दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा. घरात अंधार ठेवू नका. धर्मशास्त्रात पहाटे 5 ते 6 च्या दरम्यान केलेल्या स्नानाला विशेष महत्त्व आहे. यामुळे घरात समृद्धी येते. मनी प्लांटचे झाड घराच्या अगदी समोर नसावे. यामुळे कामात अडथळे येतात. झोपताना पूर्ण अंधारात झोपू नये. यामुळे मानसिक अस्वस्थता वाढते. घरातून बाहेर पडताना कचरा किंवा झाडू मारू नका. तसेच पाहुणे गेल्यावरही लगेच झाडू मारू नका. दररोज मंदिरात दर्शनासाठी जाताना गेल्यास अपघात, कोर्ट कचेरी आणि वाईट घटनांपासून संरक्षण मिळावे असे मानले जाते. कर्ज काढून भव्य लग्न, डीजे, मोठा मंडप केल्याने कोणीही श्रीमंत समजत नाही. लोक नाव ठेवतातच हे लक्षात ठेवा. जास्त बोलणाऱ्या आणि कठोर शब्द वापरणाऱ्यांना महिलांच्या घरात लक्ष्मी टिकत नाही असे शास्त्र सांगते. नवरा बायकोने एकमेकांना सतत हे जाणवून द्यावे की तुझ्यासारखा या जगात कोणी नाही. दररोज संध्याकाळी घरात कापूर, 2 लवंगा आणि 1 वेलची जाळल्याने नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते. कोळी झाल्यावर तवा नेहमी उभा ठेवावा किंवा टांगावा. उलटा तवा ठेवू नये. कपडे लवकर फाटणे, चपला एका बाजूने झिजणे हे वाईट काळाचे संकेत मानले जातात. वेळेत बदल करा. दुश्मन असूनही
जी स्त्री तुमची स्तुती करते अशा व्यक्तीपासून सावध राहा. कुंकू आणि मंगळसूत्र कधीही दुसऱ्या स्त्रीला देऊ नये किंवा उधार घेऊ नये. घरात तुळशीचे रोप नक्की ठेवा, पण थेट दरवाजासमोर नको. उत्तर किंवा पूर्व दिशा योग्य आहे. रात्री नखे कापू नयेत आणि दाताने नखे कुरतडूही नयेत, यामुळे दरिद्रता येते. घरात आरडाओरडा, किंचाळून बोलणे टाळा. जेवणात कधीही मीठ मागू नका, यामुळे आर्थिक अडचणी येतात असे मानले जाते. मुख्य दरवाजासमोर चपलांचा ढीग ठेवू नका. चपला नीट जागेवर ठेवा. घरातील झाडू नेहमी दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा किंवा घराच्या आत ठेवा. मित्रमैत्रिणींनो, हे उपाय अंधश्रद्धा नसून आपल्या संस्कृतीतील अनुभवातून आलेले नियम आहेत. सर्व उपाय शक्य नसतील तर किमान काहीतरी नक्की पाळा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. सर्वांना श्री स्वामी समर्थ.